बाबा काय ना उपाय. गाडी पण नुसतं धक्के देत त्याची ना एकदा सर्व्हिसिंग करावं लागून बाई. दोनदा तीनदा पाडलं मला, पाय मोडायची बारी माझी. तरी सगळे लोक पाहते खड्याम 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 वाजते. तिला आहे ना सर्व्हिसिंग करून सांगते मी. मग बाय मिठाई आणलेलं लक्षात नाही बाई. काजू कतली. अगो बाय ही साडी तर शेजारची दिसते बाय. ही साडी करून ठेवली असणार आहे गाड्या इथं बाहेर. काय भानगड आहे या साडीची. मला जाळायची म्हणजे शेजारची मी मुद्दाम ठेवली असेल माझ्या मला जाळायसाठी. काय रेट आहे बाई याचा. अगो बाई ही साडी तर लय भारी दिसती. अशी साडी ठेवती जर नेले कुणी उचलून. अगो बाय 3,500 रुपयाची साडी. ते पण बाहेर का लक्षात नसेल गड्या गौरवची मम्मीचं. हा नाही तर दुपारची झोपत असते गौरवची मम्मी. हो रत्नाताई आवाज दे ना बाई बिचारी झोपली असेल. मी काय करते आता ही साडी ना मी लपूनच ठेवत असते देतच नसते म्हणून गेले म्हणून घेऊन. अशी साडी कुणी ठेवत वय डोक्याचा भागच नाही बाई. फॅनचा तर आवाज येऊ राहिला झोपली असेल बाई बिचारी. 5-6 वाजता उठन आता ते मस्त कधी चहा पेन गरम गरम. कधी म्हणणार नाही म्हणजे चहा प्यायला ये का काय कधीच नाही. ही साडी ना कपाटातच ठेवते आणि बस म्हणा का साऱ्या गावात पाहत देण्यातच नाही राहत्या बाईच्या. कुठं काय ठेवीन ते तेव्हा मागायला तर ते काय तर गळ्यातलं हरवलं बाजारात मध्ये मागायतलं पाहिलं का आणि तिला बाजारात टाकून. असंच गौरच मम्मीचं. अरे बस ना बाबा बस ना बाई. चलत आहे ना मिठाई खाते बाई. ते बाया बरं झालं कामावरून गेले होते. घरात येऊन आलं परत टेन्शन काम पडलं असं जीव लागत नाही बाहेर गेलं का. ते भांडे दिसत मला एवढं मोठं बेसिंग मध्ये भांड्याचा पाळा पडलेला. किती दिवसातून बाई गोड खाऊ राहते मी. तरी शिकेल ते कढी भाजी असे आंबट पचक पण एकदम टेस्टी आणि एकदम भारी चालते. दिल्लीची कढी केली मी शेजारची ताई दिली होती अशी आवडली म्हणजे कढी लय भारी केली. या शेजारच्या नाही बरं का दुसऱ्या तिच्या शेजारच्या. थोडी खाते बाई. काय मला बर्फी बाई भारी. आणि काय काजू कतली माझ्यापुरतं किती काय झाली बाई. माझ्या लय म्हणजे लय आवडती बाई. मला बर्फी आणि काजू कतली कधी बाय हॉस्टेल आनंद. मला तर असं झालं त्याच्यात घेणं तर त्या दिवशी फोन आला मम्मी इकडं लय पाऊस चालला आणि इकडं ट्रेनच बंद आहे म्हणतो. मला कधी हिंड तर बाय माझ्या मी जशी वाट पाहू राहिले बाय आतुरतेने वाट पाहू राहिले. कधी काही जेवायला बसला म्हणतो मम्मी तुझ्या हातची टेस्टच भाजी चांगली नाही भेटत असं तसं. मी तर भाजी भारी बनायची ना माझ्या लेकराला लय आवडायची बाई ती भाजी. खायचं बाई माझ्या लेकरू ते तर तो खायचा मित्रांना डबा भरून घेऊन जायचा बाई. मित्र म्हणजे आनंद ते मम्मी भाजी लय भारी बनवते बरं का बाई. मला एवढी खुशी होऊ राहिली ना आता 2 दिवसावरच ना पोरगा येणार आहे बाई. देवा लवकर पाऊस थांबू दे रे आणि ट्रेन एकदम चालू होऊन दे लवकर बनाट. लेकरू येईन बाई मला तर असं लेकराचं नाव घेतलं आता तर खाऊशी वाटाना मग काय करावा. परत वायाला जाईन ते. खाते 2-3 घास. काय भारी बाई. मला तर वाटतं फोन करावं त्याला आनंदला तुझ्या आवडीची ना मला बर्फी आणि परत म्हणा मम्मी मला ठेवली कोण नाही. ते आला ना मी परत घेऊन येईन मला बर्फी आणि त्याला जे वाटन ते करून खाऊ घालेन. आणि त्याला आहे ना जाऊनच देणार नाही माझ्यापासून माझ्या आनंदला. त्याला म्हणा माझ्यापाशीच राहील नको जाऊ बाबा हॉस्टेलवर गेलं का सगळं वाळून येतं बाय ते लेकरू तिकडून. बस झाले बाय. चल बाई सकाळी ना झाडू मारला होता पोचच मारायचा राहिला. यांनी बरं आहे बाई सणासण होतं बाई पोचे यांनी 5 मिनिटात होतो नाही तर बसव लागत खुशीत पाशीत त्या फारशा. 5 मिनिटात पोचा झाला रे बाबा. साधा पोचा मारून एकदाचा. बाई नुसतं काम करावं लागत बाई. दिल्लीला
लगा दिया मैंने तुमसे प्यार करके इंतजार करके वैरत ना त्याच पोरग चालला असं क्लासला जाऊन दे. त्या लेकराला तरी काय म्हणावा, बोलायला गेलं तर परत मम्मीला म्हणा मम्मी त्या घरात नाही राहत का, चिडचिड चिडचिड करते त्यांच्या जाऊन दे. चल बाई, झालं बाई एकदाच काम बाई. ते उष्ट पडला तर त्याला परत माशा बंग 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 करत राहते बाई. आणि तेवढं जीव आहे ना खाऊन घ्यायला पाहिजे, नाही तर मेल्यावर म्हणा हे नव्हतं खाल्लं ते नव्हतं खाल्लं. मग मेल्यावर कसं असतं, दर्याला आणि धरत्याला असं राहतं. त्याच्यामुळे ना आधीच आत्मा आहे ना असा शांत केला पाहिजे, जे वाटतं ना ते खायचं चांगलं चांगलं. मग मेल्यावर मग लोक काय करते, दहाव्याला ठेवतात निवद, गुलाबजामू कर, काय म्हणतात मलाई बर्फी ठेव, लाडू ठेव, जे जे आवडत ना ते दहाव्याला घालतात लोक. जवळ जिवंत आहे ना तोपर्यंत जीवात जीव असतो ना तोपर्यंत असं कोणीच काही देत नाही असं खायला चांगलं म्हाताऱ्या माणसांना खास करून. आणि मग लोकांना दिखावा करते, हो आम्ही दहाव्याला आम्ही पंगत घातली होती बरं का, ते घातलं होतं बरं का. पण ते जिवंत असताना ना त्यांनी काही जरी म्हटलं ना खायला म्हाताऱ्या माणसाने, अरे बाबा मला हे खायला आण तर नाही आणणार खायला. आताची दुनिया अशी कलियुग आहे कलियुग, लय अवघड राहतं. त्याच्यामुळे ना मी जरी मेले समज, मी तर कोणाला लागायचीच नाही. मला गॅरंटी फुल सक्सेस. कारण का तर मी सगळं खाते, जे वाटतं ना ते मी खाते भाऊ. असं नाही पैसे साचून ठेवायचे बँकेदाराच्या, काय गंज लागायची बारे त्या पैशाला, आणि दागिने घालायचे फुगेरीमध्ये दाखवायचं आणि खायचं नाही जीवाला तुकडा. काय काय जायचे असते फुगेरी जागेरी. पोराला फोन करून तरी बघा, ते सकाळी फोन आणता त्याचा मोबाईलला स्विच ऑफ असणार मी आता. काय म्हणते बाय लेकरू बाई माझं. बाया मोबाईल कोण स्विच ऑफ लागू राहिला त्याचा, म्हणून स्विच ऑफ येऊ राहिला. मला तर वाटतं पोरगं पण ना माझं खोडीच आहे. मला कधी कधी असं वाटतं मम्मी म्हणत असं माझ्या आईला ना जाऊन ना अचानक सरप्राईज द्या माझ्या मम्मीला. त्याच्यामुळेच मला असं वाटू राहिलं ते. मला माहिती आहे तेव्हा काही सरप्राईज गरजेचं आहे त्याला. अचानक आहे ना असं मोबाईल बंद करून ठेवत असतो, मग अचानक असं धडाम दिवशी सरप्राईज देतो. मला तर तसंच वाटू राहिलेलं आहे. सकाळी कॉल केला होता त्याने मला, आणि आता लगे बंद आहे. मला तसं वाटतं बसला असणार आहे बरं का तो ट्रेनमध्ये, पण खोटं बोललो तो मला. त्याचा मित्र एक तर येऊन गेलेला आहे हॉस्टेलवरून. मला म्हणला आंटी तुमचा आनंद येणार आहे, पण याने सांगितलं सर माझ्या मम्मीला काही सांगू फिंगू नको, माझ्या मम्मीला मला ना अचानक सरप्राईज द्यायची आहे. मला तर तेच वाटू राहिलेलं आहे. माझा खांदा पण ना असा फडफड 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 करू राहिला. येत असणार आहे माझा आनंद. चल बाई, जवळ त्या साडीला मी पाहणार नाही तवर माहित मनच लागणार नाही बाई घरात. खुलून तरी बघा ते एकदाची, काय एक्साइटेड झाली बाई मी. साडी बाई साडी कोणत्या दुकानातून घेतली काय माहिती बाई का बाई मी. काय मस्त साडी बाई, वाव काय सुंदर दिसम बाई. ती जर म्हणली ना इथली साडी कुठे गेली म्हणा, मला काय माहित म्हणा, माझ्या बहिणीने दिली म्हणा मला ही साडी. मला काय करा तुमच्या साडीचं, मी नसते घालून कोणाची साडी आहे. असं भारी ठेवा सरली काय बाई, काय सुंदर दिसू राहिली मस्त. काय भारी साडी, वाव. पीस जर शिवला ना याचा ब्लाऊजचा पीस कोणचा लाल कलर, लाल लाल कलरची साडी, साडीचा कलर लाल. चल माझ्या सोबत चल, चल माझ्या सोबत चल, डिंग 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 डिंग. चल बाई ठेवते बाई, डिंग बाई बाहेर टाइम झालं यायचं. अशी साडी हे बाय, अशी साड्यासारखे साड्या किती का असतात म्हणून काय तुझी साडी काय तुम्ही शिराय. चल मंदाबाई भेटली फुकटची साडी. चल